रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरस्यं तदङ्गं च गृहाणगजितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यते कर्हिचित् गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय जय राम. मागच्या वेळेस आपण या स्कंदपुराणामध्ये जे भागवत महात्म्याचे 4 अध्याय आहेत त्यापैकी एक अध्याय पाहिला आणि त्यावेळेस एक स्तोत्र म्हणलं होतं भजे व्रजैकमंडनं. आज आपण दुसरं स्तोत्र म्हणूया. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनियेशवन्तं वटस्य पुत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव दिव्ये पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति. विक्रेतुकामा किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दध्यादिकं मोहवशादवोच गोविन्द दामोदर माधवेति. गृहे गृहे गोपवधूकदम्बाः सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति. सुखं शयाना निलये निजेऽपि नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्याः ये निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति. जिह्वे सदैव भजसुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तातिविनाशनानि
गोविंद दामोदर माधवेति सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव ज्ञेयं देहावसाने इदमेव जाप्यं गोविंद दामोदर माधवेति जिह्वे रसज्ञे मधुरप्रिया त्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण राधा वरगोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णुः जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. श्री गोविंद दामोदर स्तोत्र आपण आत्ताच म्हटलं. 4 श्लोक 4 अध्यायासाठी आपण एक एक वेगवेगळे श्लोक घेत आहोत. आज जे आहे श्रीमद भागवत महात्म्य जे स्कंदपुराणामध्ये दिलं आहे त्यातला 2रा अध्याय आपल्याला घ्यायचा आहे. कार्तिक वद्य द्वितीया आणि उद्या तृतीयासह चतुर्थी अशी स्थिती आहे. आता दिवस जो आहे तो तारखेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 7 नोव्हेंबर 2025 या दृष्टीने की बरोबर याच तिथीला किंवा याच तारखेला जवळपास 150 वर्षापूर्वी वंदे मातरम हे देशभक्तीपर गीत लिहिण्यात आलं होतं. त्याची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली होती. तिथीप्रमाणे पाहिलं तर कार्तिक वद्य नवमी, कार्तिक शुद्ध नवमी या तिथीला हे गीत लिहिण्यात आलं. म्हणजे ज्यावेळेस भगवंतानी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत धारण केला होता तृतीयेपासून नवमीपर्यंत, त्या नवमीला हे गीत पहिल्यांदा लिहिण्यात आलं. ते रचना जी आहे ती बंकिमचंद्र चटर्जी यांची होती. आजच्या गोष्टीला तारखेप्रमाणे 150 वर्ष पूर्ण होत आहेत. देशभक्ती त्या काळामध्ये जागवणारी अशी ही रचना आहे. सुरुवातीला त्यावेळेस राष्ट्रीय गीत म्हणून यात स्वीकार झाला. मातृभूमी हे फक्त आपली भूमी किंवा जमीन नाही, देश नाही, पण ते एक देवी आणि माता स्वरूपात आहे, जे इतर राज्यामध्ये इतर देशांमध्ये अशा प्रकारचं तिला महत्त्व कुठेही देण्यात आलं नाही. ते आपल्या या सांस्कृतिक जी आपली धरोहर आहे त्यामुळे ते देण्यात आलं. अथर्ववेदामध्ये एक पृथ्वीसूक्त नावाचा भाग येतो. त्या पृथ्वीसूक्तामध्ये सुद्धा माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः असा एक मंत्र आहे. माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः म्हणजे पृथ्वी ही माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. ही जमीन जी आहे जे आपण पाहतो तिच्यावर आपण नांगरतो, खणतो, वाटेल ते मलमूत्र त्याग करतो किंवा कुठल्याही गोष्टीचा जो आहे तो पतन जे आहे ते त्या भूमीवरच होतं. तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव होत नाही, पण ती जाणीव होणं आणि त्या दृष्टीने निसर्गाचा समतोल राखला जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच असे शब्द या गीतामध्ये दिलेले आहेत, ज्यामध्ये स्नेह, कर्तव्य आणि प्रेम जे आहे ते सामूहिक कल्याण आपल्या देशाचं आणि त्याबरोबर सगळ्या जगाचं सामूहिक कल्याण करण्याची शक्ती या गीतामध्ये आहे. वंदे मातरम जे बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी आजच्या दिवशी 7 नोव्हेंबर 1876 या दिवशी लिहिलं होतं. बंगालमधला एक छोटंसं खेडेगाव कांतालपाडा या गावामध्ये हे लिहिण्यात आलं. बंगाली आणि संस्कृत अशा दोन्ही भाषेंचा संगम या रचनेमध्ये आहे. त्यानंतर पुढे सन 1882मध्ये बंकिमचंद्र यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीमध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आला. त्या काळामध्ये बंगालमध्ये संन्यासांचा विद्रोह नावाची एक चळवळ त्यावेळेस निर्माण झाली होती, संन्यासांचा विद्रोह. आणि त्याच काळामध्ये भीषण दुष्काळसुद्धा होता. या संन्यासी विद्रोह जो आहे तो 1857च्या आपल्या संग्रामाच्या फार पूर्वीचा हा स्वातंत्र्य लढा होता असं मानण्यात येतं.
आता या वंदे मातरमची रचना कार्तिक शुद्ध नवमी तिथीप्रमाणे आणि आज 7 नोव्हेंबर 2025 म्हणजे 150 वर्षापूर्वी झाली होते. आनंदमठ कादंबरी जी आहे ती मुळामध्ये सन 1882मध्ये लिहिण्यात आली आणि 1896च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये हे गीत सर्वप्रथम गायलं गेलं आणि ते गाणारे होते रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायलं. पुढे 1901मध्ये पुन्हा सामूहिक रीतीने याचं गायन झालं. आपल्या देशामध्ये वंदे मातरमला एक राष्ट्रीय गीत म्हणून स्थान आहे, तर जनगण मन हे जे आहे ते राष्ट्रगीत म्हणून स्थान आहे. 24 जानेवारी सन 1950 या दिवशी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधान सभेने या दोन्ही गीतांना स्वीकारले. ह्या गीताचं वैशिष्ट्य असं की अनेक थाट राग यामध्ये हे गीत गायला जाऊ शकतं. जे संगीतज्ञ आहेत त्यांच्या हे लक्षात येईल की अनेक रागांमध्ये हे एकच गीत गायला जाऊ शकतं. अशा प्रकारचं देशभक्तीपर असं गीत म्हणजे वंदे मातरम आणि त्याच्या रचनेला आज 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बातमध्ये मागच्या वेळेस याबद्दलचा खूप चांगल्या प्रकारचा उच्चार झाला. त्याचं महत्त्व त्यांनी पटवून सांगितलं आणि कार्तिक शुद्ध नवमी जी आताच होऊन गेली 30-31 ऑक्टोबरला आणि आता 7 नोव्हेंबर आजचा दिवस, तर या 8-10 दिवसामध्ये हा एक सप्ताह त्यावर पूर्ण राष्ट्रभर आपल्या भारतामध्ये साजरा करण्यात येत आहे. अनेक शाळांमधनं अनेक उपक्रम घेऊन आजसुद्धा अनेक ठिकाणी हे उपक्रम घेतले असतील या रचनेच्या 150 वर्षाच्या निमित्ताने. म्हणून त्याचं स्मरण आज यावेळेस करूया. मागे हा सिनेमासुद्धा प्रकाशित झाला होता आनंदमठ नावाचा. मला आठवतं अकोल्यामध्येच आपल्या काय म्हणतात त्याला नाही इथे भारत विद्यालयामध्ये याचं झालं होतं, दाखवलं होतं. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी पाहिलं. आज त्या गोष्टीलासुद्धा 25 वर्ष झाली आहेत. त्यामुळे हे गीत जे आहेत मी त्याचा पूर्ण अर्थ जो आहे तो सुद्धा आपल्या सगळ्या समूहामध्ये दिलेला आहे. तो सर्वांनी जरूर वाचावा. आपण नुसतं गीत म्हणतो पण अर्थे विण पाठांतर कासे या करावे उगाच मरावे घोकून या म्हणून अर्थ लक्षात घ्या आणि मग त्या गीताचं महत्त्व सहजपणे तुमच्या लक्षात येईल. आता आपण या मूळच्या श्रीमद भागवत महात्म्याकडे वळूया, जे स्कंदपुराणामध्ये आणि स्कंदपुराणामध्ये अनेक खंड आहेत. जसं आपण दशक म्हणतो मग समास म्हणतो तसे अनेक खंड आहे. त्यामधला वैष्णव खंडामधला हा भाग आहे श्रीमद भागवत महात्म्य. 4 अध्यायामध्ये हे महात्म्य दिलेलं आहे. आज आणायचं आपल्या या श्रीमद भागवताची आता समाप्तीच होत आहे. 2-3 प्रवचनं राहिले. त्याच वेळेस आज अकोल्यामध्ये समर्थांच्या पादुकांचंसुद्धा आगमन झालं. आज सकाळी त्यांचं दर्शनसुद्धा घेतलं. अनेक भक्तांनी आता ते दर्शन घेतलं असेल 3-3:30 वाजेपर्यंत आणि नंतर ते अमरावतीला जाणार आहेत. अमरावतीला जे गोपालकृष्ण मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे. आमच्या आदरणीय मंदाताई गंधे यांचं घरच आहे ते. समोरच्या भागामध्ये ते मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार उद्या होणार आहे. त्यानिमित्त आपल्या सेवा मंडळाचे योगेश बुवा रामदासी हे आलेले होते. आज योगायोगाने त्यांचासुद्धा वाढदिवसच आहे. कदाचित तारखेनेच असणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आता हा श्रीमद भागवताच्या महात्म्याचा थोडासा विचार करणार आहोत. मागच्या वेळेस जर आपण श्रीमद भागवत स्कंदपुराणामधला 1 अध्याय पाहिला त्यामध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या. वज्रनाभ आणि परीक्षित राजा या दोघांचा संबंध काय होता आणि त्यांची भेट कशी झाली हे सुद्धा आपण पाहिलं. आणि त्यामध्ये कृष्णाच्या वंशामधले प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि वज्रनाभ म्हणजे पंतू, त्याचप्रमाणे या पांडवांच्या म्हणजे युधिष्ठिर किंवा अर्जुन यांचा पुत्र म्हणून अभिमन्यू आणि मग परीक्षित राजा आणि मग जन्मेजय. आता या वज्रनाभाची आणि परीक्षित राजाची भेट झाली आणि त्यामध्ये या दोघांना सगळ्यात महत्त्वाची जी भेट झाली ती शांडिल्य ऋषींची भेट झाली. आणि शांडिल्य मुनी जे आहेत ते या दोघांना समजावून सांगतात आणि हे जे खांडव वन होतं, जे नुसतं उजाड असं जंगल आहे, ते कौरवांनी त्यांना दिलं होतं. त्या ठिकाणी यांनी आपलं राज्य स्थापन केलं पण त्या ठिकाणी मला कुठलीही प्रजा दिसत नाही आणि मग त्या जी नाही त्या प्रजेचा मी राजा झालो असं वज्रनाभाच्या मनामध्ये जे होतं त्याचं सांत्वन केलं आणि त्याने त्या ठिकाणी सांगितलं की ही व्रजभूमी जी आहे ती सच्चिदानंदमय आहे आणि त्या भूमीची सेवा तू केली पाहिजेस. भक्तांच्या भगवंताच्या अनेक लीला या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि या व्रजभूमीचे सेवन करीत राहिल्याने तुला
एक चांगली गोष्ट घडेल की ती म्हणजे उद्धवांची भेट होईल. आता या वज्रनाभाला सांगतात, तुझ्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या ज्या पत्नी आहेत, तुझ्या माता ज्या आहेत, त्यांनासुद्धा हे सगळं रहस्य कळेल आणि हे सगळं काम तुला आणि परीक्षित राजाला, वज्रनाभाला आणि परीक्षित राजाला करायचं आहे, असं म्हणून शांडिल्य मुनी तेथून निघून गेले. नंतर हा आता अध्याय सुरू होत आहे. यामध्ये यमुना आणि श्रीकृष्ण पत्न्यांचा संवाद दिलेला आहे आणि एक कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी झाला आणि त्या कीर्तन महोत्सवाच्यामुळे त्या ठिकाणी स्वतः उद्धव हे प्रगट झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की दशमस्कंदामध्ये 58व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाच्या 8 पट्टराण्या कशा झाल्या, त्यांचा विवाह कसा झाला, रुक्मिणीचा जो आहे तो वेगळा स्वतंत्र अध्याय आहे. पण त्यानंतर एका अध्यायामध्ये रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा या 16,108 पैकी 8 पट्टराण्या ज्या आहेत भगवंताच्या, त्यांच्या विवाहाचं थोडक्यामध्ये वर्णन दिलेलं आहे. त्यामधली यमुना जी आहे म्हणजे कालिंदी, हिचा थोडासा भाग आपण लक्षात घेऊया. आता हे जे खांडववन होतं, जे पुढे इंद्रप्रस्थ झालं म्हणजे आजची ते दिल्ली आहे, या ठिकाणी जेव्हा वास्तव्य होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आपल्या रथामध्ये बसून यमुनेच्या काठावर गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी पाहिले की कोणीतरी एक तरुणी त्या ठिकाणी ध्यानामध्ये बसलेली आहे. भगवंताने अर्जुनाची योजना केली आणि अर्जुना तू जाऊन विचारते कोण आहे, यासाठी कशासाठी इथे बसली आहे, कोणाचं ध्यान करत आहे, असं अर्जुनाने सगळी ती माहिती काढली आणि येऊन भगवंतांना सांगितले. आणि त्याप्रमाणे तिने स्वतःचं जे रूप सांगितलं, स्वतःचं वंश सांगितला, तेव्हा ती म्हणते मी यमुना आहे, मी यमाची बहीण आहे आणि मी सूर्याची पुत्री आहे. तिचं नाव कालिंदी. ही कालिंदी किंवा यमुना नदी जी आहे ती भगवंताची सुद्धा पट्टराणी होती. आता तिचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या अन्य पत्नींचा जो संवाद झाला तो या अध्यायामध्ये दिलेला आहे. ऋषयः ऊचू, ऋषीने प्रश्न विचारला की आता आम्हाला हे सांगा की शांडिल्य ऋषीने तर त्यांना सगळा उपदेश केला, मग परीक्षित राजा आणि वज्रनाभ हे पुढे त्यांनी कोणतं कार्य केलं आणि कसं कार्य केलं. कारण त्यांना सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी भगवंताच्या लीला झाल्या आहेत त्या ठिकाणी चांगलं स्मारक, त्या ठिकाणी चांगलं मंदिर तो उभारा आणि त्या मंदिरामुळे श्रीकृष्णांच्या लीलांचं स्मरण हे युगानुयुगे सगळ्यांना घडत जाईल. मग ते कसं त्यांनी काम केलं हे आम्हाला सांगा. तेव्हा सूतजी सांगत आहे की परीक्षित राजाने इंद्रप्रस्थाहून, आता परीक्षित राजाने इंद्रप्रस्थ म्हणजे आजच्या दिल्लीहून हजारो मोठमोठ्या सेठ, सावकार, धनवान अशा लोकांना बोलावून मथुरेमध्ये त्यांना त्यांच्या जागा नेमून दिल्या. त्याप्रमाणे मथुरेमध्ये आता मोठमोठ्या श्रीमंताचा निवास होऊ लागला. सम्राट परीक्षितीने त्यानंतर मथुरा मंडलातील, मथुरेच्या आसपासच्या भागामधील जे ब्राह्मण होते आणि प्राचीन वानर होते त्यांचासुद्धा आदर सत्कार केला. कारण ते सुद्धा आदर सत्काराच्या योग्य आहेत आणि त्यांनाही मथुरा नगरीमध्ये वसविले. मथुरान ब्राह्मणास्तत्र वानरांश पुरातनान विज्ञाय मानयित्वं तेषु स्थापितवान स्वराट, त्यांची स्थापना केली. आणि आता वज्रनाभाने सर्व स्थानांचा क्रमाक्रमाने शोध घेण्यास सुरुवात केली. जिथे भगवान श्रीकृष्ण गोपींसह राहिले होते, अनेक प्रकारच्या लीला केल्या, त्या ठिकाणी ते गेले आणि ते निश्चित करण्यासाठी शांडिल्याने जसं सांगितलं की ते माझ्या कृपेने तुला त्या ठिकाणी ती जाणीव स्फुरण होईल आणि त्या ठिकाणी तू ते मंदिर स्थापन कर. आता ज्या ठिकाणी ज्या लीला झाल्या त्या स्थळाला त्या ठिकाणचं नाव दे आणि ते नाव देताना त्या ठिकाणी भगवंताचा विग्रह म्हणजे मूर्ती त्यांची स्थापना कर. त्याप्रमाणे त्या वज्रनाभाने आणि परीक्षित राजाच्या मदतीने त्या ठिकाणी अनेक गावे वसविली. ठिकठिकाणी त्यांनी भगवंताच्या नावाने तलाव निर्माण केले, विहिरी खोदल्या, काही ठिकाणी पुष्पकुंज, बगीचे लावले आणि बऱ्याच ठिकाणी भगवान शंकरांची सुद्धा मंदिरं त्यांनी स्थापन केली. कुंडकूपादिपूर्तेन शिव आदी स्थापनेन च, म्हणजे भगवान शंकराची मंदिरं स्थापन केली. आता त्या मंदिरामध्ये गोविंद हरिदेव स्वरूपेण, गोविंददेव, हरिदेव इत्यादी नावाने भगवंताच्या मूर्ती वज्रनाभाने त्यामध्ये स्थापन केल्या आणि कृष्ण भक्तीचा एक प्रकारे प्रचारच केल्यामुळे
तो खूप आनंदित झाला. आत्तापर्यंत त्याच्या ठिकाणी थोडंसं शल्य होतं की हे उजाड असं रान आहे आणि त्याचा मी राजा आहे, मी आता कसं राज्य करू. आता याचा मार्ग शांडिल्य ऋषींच्या कृपेने त्यांना प्राप्त झाला. प्रजास्तु मुदितास्तस्य कृष्ण कीर्तन परंपरा. आता प्रजाजन जे होते, जे बाहेरून आणून त्या ठिकाणी बसवले होते, ज्यांना ठिकाणी जागा दिल्या होत्या, ज्यांनी आपले महाल बांधले, राहिले त्या ठिकाणी घरं बांधली, त्यांनासुद्धा अतिशय आनंद झाला. कारण भगवंताच्या संकीर्तनामध्ये संलग्न होण्यासाठी वज्ररावाचा राजाचं खूप मोठं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. एकदा कृष्णपत्न्यस्तु श्रीकृष्ण विरह आतुराः कालिंदीं मुदितां वीक्ष्य प्रचुरगत मत्सराः. पुढे एकदा असं झालं की कृष्णाच्या विरहाने वेदनांनी व्याकुळ झालेल्या कृष्णाच्या पत्नी, आपल्याला माहिती आहे 16,108 पत्नी, श्रीकृष्णाने तिकडे देह ठेवला आणि उद्धवांना सांगून त्या ठिकाणी या सगळ्यांना या ठिकाणी आणलं, दिल्लीमध्ये त्यांना आणलं. आणि आता त्या सगळ्या या यमुनेच्या काठावर आल्या, कालिंदीच्या काठावर आल्या. कालिंदी यमुना ही कृष्णाची पत्नी आहे हे सुद्धा त्यांना माहीत होतं, म्हणजे आपली एक प्रकारे सवतच आहे. आता कृष्णाच्या राण्या या ठिकाणी यमुनेच्या काठावर येऊन त्या सगळ्या त्या कालिंदीला म्हणजे यमुनेला म्हणू लागल्या, यथा वयम कृष्णपत्न्यास तथा त्वमपि शोभने. हे शोभने, हे सुंदरी, जसे आम्ही कृष्णाच्या पत्नी आहोत तसे तू सुद्धा आहे. वयम विरह दुःखार्तास त्वम न कालिंदी तद्वद. आम्ही कृष्णाच्या विरहाने खूप व्याकुळ झालो, त्या वेदना आम्ही किती वर्ष सहन करायच्या आणि आम्ही खूप दुःखित आहोत. पण तुझ्याकडे पाहिल्यावर न कालिंदी तद्वत, तू काही तशा अवस्थेत नाही असं आम्हाला दिसत आहेस. तर तू मात्र तशी नाहीस, याचं कारण काय. तच्छ्रुत्वा सेयमाना सा कालिंदी वाक्यम अब्रवीत. अब्रवीत म्हणजे भूतकाळ, ब्रवीत म्हणजे म्हणाली, अब्रवीत म्हणजे म्हणाली होती. काय म्हणाली ती, की तिने विचार केला हे आपल्या सगळ्या सवतीच आहेत, पण त्यांच्या म्हणण्यामुळे तिचं मनसुद्धा द्रवित झालं. कालिंदी यमुना ही पुन्हा विचार करू लागली आणि ती म्हणाली, आत्मा रामस्य कृष्णस्य ध्रुवम आत्मा अस्ति राधिका तस्या दास्य प्रभावेण विरहो अस्मान न संस्पृशेत. विरहो अस्मान न संस्पृशेत. अस्मान म्हणजे आम्हाला तो विरह स्पर्श करू शकत नाही. कशामुळे, भगवान श्रीकृष्ण हे आत्माराम आहेत आणि ध्रुवम अस्ति राधिका, आणि कृष्णाची पत्नी राधिका जी आहे, ती राधिका जी आहे ती कृष्णाशी इतकी एकरूप झाली आहे की राधा कृष्ण, आपण आत्ताच जे तुळशी विवाह केला त्यामध्ये राधाकृष्णाचं आपण लग्न जे आहे ते आपापल्या घरोघरी लावलेलं आहे. तुळस जी आहे ती सुद्धा कृष्णाची पत्नी आहे. श्रीकृष्ण आणि राधा हे सदैव एकमेकांच्या समोर आहेत, त्यांचा कधीही विरोध झाले नाही आणि त्यांचा नित्य संयोगच आहे. तस्या एवांश विस्ताराः सर्वा श्रीकृष्ण नायकाः नित्यसंभोगः एवास्ति तस्याः सामुख्य योगतः. विद्यमान असणाऱ्या कृष्णाच्या ज्या अनेक राण्या होत्या त्यासुद्धा त्या राधेच्या स्वरूपामध्ये एकरूप झालेल्या आहेत. हे कोण म्हणतं, हे कालिंदी म्हणते. कारण कालिंदीला हे सगळं जाणवत होतं, तिला हे माहीत होतं. पण ज्या इतर कृष्णाच्या पत्न्या होत्या त्यांना मात्र या गोष्टी माहीत नव्हत्या आणि माहीत नसल्यामुळे त्या विरहामध्ये होत्या आणि तो विरह त्यांना जाणवत होता आणि ती व्यथा जाण्यासाठी त्या सर्वजणी मिळून कालिंदी नदीच्या काठी आल्या. आता भगवंताचा नित्य सहवास जो आहे तो राधेला प्राप्त झाला आहे. कारण राधा दामोदर चिंतन सावधान असं आपण जे म्हणतो ते याच कारणाने, कारण श्रीकृष्ण हेच राधा आहे आणि राधा हीच श्रीकृष्णाची मूर्ती आहे. त्या दोघांचं प्रेम जे आहे, त्या दोघांमध्ये समन्वय जो आहे तो कोणामुळे आहे, तर त्या बासरीमुळे आहे. वंशी तिला म्हणतो, बासरी आपण म्हणतो. त्यामुळे या राधा राणी ही जी राधा आहे तिची एक त्या ठिकाणी सेविका आहे, तिचं नाव आहे चंद्रावली. हा उल्लेख या श्लोकामध्ये आलेला आहे. स एव सास सैवास्ती वंशी तत्प्रेमरूपिका श्रीकृष्ण नखचंद्राली संघात चंद्रावली स्मृता. आता राधा राणीची या राधेची सखी जी आहे तिचं नाव चंद्रावली आणि ही कुठे असते तर श्रीकृष्णाच्या चरणांच्या नखरूपी चंद्राच्या ठिकाणी. जसे आपले नख असतात, नख कसे चंद्रकोरेप्रमाणे असतात,
श्रीकृष्णाचे नख जे आहेत ते चंद्रकोरीप्रमाणे आहेत आणि त्याच्या ठिकाणी जी स्थिर आहे तिचं नाव चंद्रावली, म्हणून या सखीचं नावसुद्धा चंद्रावली आहे. रूपांतरम गृह्णाना तयो सेवित लालसा. आणि श्रीकृष्णांच्या सेवेची, राधेच्या सेवेची तिला अतिशय आवड आहे. कोणाला? ती या चंद्रावलीला. आणि ती दुसरे कोणतेच रूप धारण करत नाही. ती अखंड त्या राधा आणि कृष्णाच्या सेवेमध्येच असते. म्हणून मी श्री राधेमध्ये ती स्वतः म्हणते, कारण जी इतक्या जवळ राहते त्या राधेच्या, ती स्वतः म्हणते भगवंताच्या जेवढ्या म्हणून पत्नी आहेत 16,108 ज्या आहेत त्या सगळ्यांचा समावेश या श्रीकृष्णांच्या पादारविंदामध्ये झाल्याचं मी पाहिलं आहे, असे ती चंद्रावली त्या ठिकाणी म्हणते. आता युष्माकम अपि कृष्णेन विरहो नैव सर्वतः किंतु एवं न जानीत तस्माद व्याकुल तामिताः. आता काय आहे की श्रीकृष्णांचा वियोग कोणालाच झालेला नाही. अगदी आपल्यालासुद्धा भगवान श्रीकृष्णांचा वियोग झालेला नाही. पण हा वियोग आपल्याला का वाटतो? कारण आपण श्रीकृष्णापासून दूर आहोत असा आपल्या मनामध्ये ग्रह झालेला आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच. प्रत्येकाच्या ठिकाणी अंतरंगामध्ये भगवंताचा अंश आत्मरूपाने आहे. आता तो आत्मरूपाने असल्यामुळे आणि त्याची जाणीव आपल्याला नाही, कारण आपल्यामध्ये देहबुद्धी आहे. जोपर्यंत ही देहबुद्धी आहे तोपर्यंत अहम ब्रह्मास्मी हे आपल्याला शेवटपर्यंत कळणार नाही. आणि ते तुम्हाला माहीत नसल्यामुळे ती कालिंदी यमुना सांगत आहे, ते तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्ही इतके व्याकुळ झालेले आहेत. आणि मला ते सत्य माहीत असल्यामुळे मला कधीच मी कृष्णापासून वेगळी झाली, आमचा विरह झाला असं मला कधीच वाटत नाही. एवं एवात्र गोपीनाम अक्रूरावसरे पुरा विराहाभास एवासीत उद्धवेन समाहिताः. आता अक्रूराची गोष्ट त्याने सांगितली. अक्रूरसुद्धा भगवान श्रीकृष्णांना घेऊन जाण्यासाठी त्या नंदगावामध्ये आले होते आणि मथुरेला घेऊन जाण्यासाठी कंसाने त्यांना पाठवलं. आता त्यावेळेस ज्या ज्या गोपी त्या ठिकाणी होत्या त्यांनासुद्धा कृष्णाचा विरह सहन करावा लागला. निघताना कृष्णाने सगळ्यांना समजून सांगितलं, मी आज जातो, उद्या तिथे राहतो आणि तिथे जो काही कार्यक्रम आहे तो पाहून परवाच्या दिवशी मी परत येतो. 2 दिवसाचा विरह तुम्हाला सहन करायचा आहे. पण हे रहस्य जोपर्यंत त्या गोपींना माहीत नव्हतं तोपर्यंत त्या अनेक प्रकारे दुःखी होत्या. आता भगवान श्रीकृष्ण तिकडे गेले, पण त्यांचं इकडे लवकर येणं झालं नाही, म्हणून त्यांनी उद्धवांना तिकडे पाठवलं गोकुळामध्ये. आणि उद्धवांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता या उद्धवांना भेटल्यामुळे त्यांचा जो विरह व्यथा होती ती थोडीफार कमी झाली. आता या ठिकाणी श्रीकृष्ण पत्न्या ज्या आहेत त्या सांगत आहेत तिथे या कालिंदीला सांगतात, तू मात्र धन्य आहेस, कारण तुझी कधीही पतीशी वियोग होत नाही. जसं श्रीकृष्ण आणि राधा एकत्र आहेत आणि त्या राधेच्या चरणकमलाशी नखाजवळ ही चंद्रावलीसुद्धा स्थिर झालेली आहे आणि ती नियमितपणे या दोघांची सेवा करत आहे. आणि सगळ्या कृष्णपत्न्या तिच्यामध्ये सामील झाल्या त्या राधेमध्ये हे तिने स्वतः पाहिलेलं आहे असा अनुभव ती सांगत आहे. आणि त्यामुळे तिला कुठल्याच प्रकारचं विरह जो आहे तो विरहाचं वेदना तिला नाही, ती नेहमी आनंदात असते, कारण कृष्ण प्रेम तिला अखंड प्राप्त होत आहे. आता तेव्हा श्रीकृष्णचंद्राच्या 16 कलांचे स्मरण करत असताना ती कालिंदी म्हणजे यमुना आता म्हणायला लागली. काय म्हणते ती? साधून भूमीर बदरी व्रजता कृष्णेन मंत्रिणे प्रोक्ता तत्रास्ते स तू साक्षात उद्वयुनम ग्राहयन लोकान. ती म्हणते, हे उद्धवा, म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा निजधामास गेले तेव्हा त्यांनी उद्धवाला सांगितलं की तुला आता साधना करायची आहे. त्यावेळेस उद्धवाने पुष्कळ सांगितलं की मलासुद्धा तुमच्याबरोबर परमधामाला घेऊन जा. पण भगवंताने नेलं नाही, उद्धवांना इथेच ठेवलं आणि त्यांना सांगितलं तू आता साधना करण्यासाठी बद्रिकाश्रमाला जा, बद्रिकेदाराला जा आणि तू तिथे अखंडपणे साधना करत जा. आता भगवंताचा शब्द, भगवंताची आज्ञामुळे उद्धव प्रत्यक्षामध्ये बद्रीवनामध्ये गेले आणि आजही ते बद्रीवनामध्ये आहेत. तर उद्धव साक्षात प्रत्यक्ष बद्रीवनामध्ये आहेत आणि तेथे जाणाऱ्यांना या उद्धवांची जो प्रतीती आहे ती फार थोड्या लोकांना येते. आता जे खऱ्या अर्थाने भक्त आहेत
त्यांनाच अशा गोष्टींची प्रचिती येते. आता ते सांगतात, ती कालिंदी सांगते, फलभूमीर वृजभूमीर दत्ता तस्मै पुरैवर सरहस्यम. ती सांगते की त्या बद्रीवनामध्ये साधना करण्यासाठी जावं आणि त्या साधनेचं फळ जे आहे ती देणारी भूमी म्हणजे ही व्रजभूमी आहे, जी वज्रांनी पुढे स्थापन केली मथुरेच्या आसपास. तर हे रहस्य उद्धवाला सांगून ही भूमीसुद्धा त्याला दिली, उद्धवाला दिली ही भूमी. कुठली? व्रजभूमी. आता परंतु भगवान अंतर्धान पावल्यावर ही फलभूमीसुद्धा अदृश्य झाली, म्हणजे त्या ठिकाणी कोणालाही त्या भगवंताचं दर्शन होणार नाही अशी झाली. त्यामुळे आता तिथे उद्धवसुद्धा दृष्टीस पडत नाही कुठे व्रजभूमीमध्ये. खरं म्हणजे उद्धव तिथे आहेतच, पण आपल्या दृष्टीस पडत नाही. हे आपलं दुर्दैव. आपली देहबुद्धी बळकट असल्यामुळे भगवंताचं दर्शन आपल्याला होत नाही. तरी आता ही कालिंदी या कृष्णपत्न्यांना सांगत आहे की तुम्हाला मात्र या उद्धवाचं दर्शन होऊ शकेल. कसं होऊ शकेल असं प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणते, गोवर्धन गिरी निकटे सखीस्थले तद्रज कामहा तत्रत्यांकुर वल्लीरूपेण असते स उद्धवो नूनम. त्या उद्धवाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही या वज्रनाभाला घेऊन त्या ठिकाणी जा. गोवर्धन पर्वताच्या जवळ भगवंताच्या लीला सहचारणी असणाऱ्या गोपींचं विहारस्थळ आहे. गोपींनी अनेक प्रकारे त्यामध्ये विहार केला आहे. पूर्ण आपण पाहतो 29, 30, 31, 32 रासपंचायतीचे अध्याय. आणि त्याचप्रमाणे जे वस्त्रहरण जे काय आपण म्हणतो त्याला, कदंब वृक्षावर असणाऱ्या भगवंतानी त्या सगळ्यांचे वस्त्र आपल्याजवळ गोळा करून ठेवले आणि मग त्यांच्याकडून जी प्रतिज्ञा घेतली त्यानंतर ते वस्त्र परत केले. ही सगळी लीला इवन भगवंतानी त्या गोकुळामध्ये लहानपणी जेवढ्या म्हणून लीला केल्या त्या आपण दशमस्कंदामध्ये अनेक प्रकारे पाहिल्या. आणि तो आनंद तुला घ्यायचा असेल तर तुम्ही सगळे त्या ठिकाणी जा, कारण गोपींचे विहारस्थळ म्हणजे गोपी अखंडपणे त्या ठिकाणी असतात. आता त्या ठिकाणी उद्धव हे राहतात. त्याचं कारण असं की या गोपींच्या चरणाची धूळ माझ्या अंगावर पडावी आणि म्हणून उद्धव जे आहे ते त्या ठिकाणी एखादा गवताचा अंकुर असेल, एखाद्या वेलीच्या रूपात असेल, एखादा वृक्ष असेल, त्याचे पानं असतील, या सगळ्या रूपामध्ये उद्धव अखंडपणे तिथेच असतात. पण जे खरे भक्त आहेत त्यांनाच उद्धवाचं दर्शन या व्रजभूमीमध्ये होते. अन्यथा उद्धव जे आहेत ते आपल्या साधनेमध्ये बद्रिकाश्रमामध्येच असतात. आता तिथे कुठे जायचं हे पण सांगितलं. शिवाय भगवंतानी आपले नित्य उत्सव स्वरूप दिले आहे भगवंतानी कोणाला त्या ठिकाणी. आता तुम्ही सर्वजण तस्मात तत्र स्थित्वा कुसुमसर परिसरे सवज्राभिही, या वज्र राजाला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी असणारं कुसुम सरोवर जे आहे त्या कुसुम सरोवराच्या काठी तुम्ही राहा आणि त्या ठिकाणी नामसंकीर्तन करा, मोठं नामसंकीर्तन करा. आता ते कसं करा हे सुद्धा त्यांनी सांगितलं. वीणा वेणू मृदंगैही कीर्तन काव्यादी रससंगीतैही. वीणा, वेणू आणि मृदंग, वीणा, बासरी आणि मृदंग आणि अनेक प्रकारचे वाद्य हे घेऊन तुम्ही त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करीत राहा. भगवंताच्या अनेक लीलांचं स्मरण करा आणि त्या संगीताने एक प्रकारचा उत्सव त्या ठिकाणी निर्माण होईल. तत्रोद्धव लोको भविता नियतम महोत्सवे वितते. आणि त्याप्रकारे असा कीर्तन महोत्सव मोठ्या प्रकारे सुरू झाला तेव्हा निश्चितच त्या तिथल्या झाडापासून, पालापासून, त्या तिथल्या वेलींमधून उद्धव जे आहेत तिथे प्रत्यक्षपणे तुम्हाला सगुणाचं दर्शन देतील. तुम्हाला उद्धवांचं दर्शन होईल आणि तुमचं मनोरथ जे आहे कृष्णाचा विरह, कृष्णापासून आम्ही वेगळे झालो, हे जे तुम्हाला देहबुद्धीचं जे तुमचा विचार आहे तो तिथे नष्ट होईल आणि तुम्हीसुद्धा कृष्णाशी एकरूप आहात हे ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी होईल, असं कालिंदी मातेने या सगळ्या कृष्णांच्या पत्नींना सांगितलं. आता सूत या ठिकाणी या शौनकादी ऋषींना सांगितलेलं आहे. इति श्रुत्वा प्रसन्नास्ता कालिंदी अभिवंद्य तत. हे सगळं ऐकून सगळ्यांनी कृष्णपत्न्यांनी कालिंदी देवीला नमस्कार केला, यमुना नदीला नमस्कार केला आणि तिथून परत आल्यावर वज्रनाभ आणि परीक्षित या दोघांना हा सगळा मूळ वृत्तांत सगळा सांगितला. आता हे ऐकल्यावर परीक्षितला तर खूप आनंद झाला, कारण परीक्षित राजा या भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच
आज जिवंत आहेत. भगवान कृष्णाच्या कृपेनेच ते आईच्या गर्भामध्ये असतानासुद्धा त्यांचं रक्षण यांनीच केलं आहे परीक्षेचं. आणि म्हणून तो त्याच वेळी त्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आला. म्हणजे हे सगळे त्या गोकुळामध्ये आले. त्या गोवर्धन पर्वताच्या आसपास असणाऱ्या त्या कुसुम सरोवर जे आहे त्या ठिकाणी सगळेजण आले. आता गोवर्धन पर्वताच्या जवळ कुसुम सरोवरावर हे श्रीकृष्णाचं विहारस्थळ हे त्यांना माहीत होतं. आणि तिथे आता मोठ्या प्रकारचा श्रीकृष्णाचा उत्सव सुरू झाला. आता कीर्तन महोत्सवामध्ये अनेक प्रकारे आपण पाहतो. कीर्तन महोत्सव ज्या ठिकाणी असतो तेव्हा दिवसभर भागवत असतं, रामायण असेल, आणि रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी कथा कीर्तन असतात. भगवंताच्या लीलांचं श्रवण आणि गायन होत असतं आणि खूप प्रकारे वाद्यसंगीत आपल्याला ऐकायला मिळतं. आता हे जसं जसं असेल तसं त्या ठिकाणी भगवंत प्रगट होतात. आता हे भगवंत कसे प्रगट होतात याचासुद्धा एक विचार करूया आपण. आपल्या टाकळीला जो गोदावरी नंदिनी संगम आहे त्या ठिकाणी उद्धव गोसावी म्हणून समर्थांचे शिष्य 5 वर्षाचे असताना त्यांची मुंज समर्थांच्या मांडीवर झाली. पुढे हे जेव्हा मोठे झाले तेव्हा उद्धवांचं जेव्हा प्रत्यक्ष कीर्तन सुरू होतं तेव्हा त्यांच्या मागे प्रत्यक्ष मारुतीराय कीर्तनामध्ये प्रगट झाल्यानं सर्वांनी पाहिलं. अगदी समर्थांनी सुद्धा पाहिलं. आणि तेव्हापासून ते उद्धवांना सांगतात की अरे तू कीर्तन करत असताना कीर्तनाच्या सुरुवातीला आणि शेवटी मागच्या बाजूला नमस्कार करीत जा. कारण प्रत्यक्ष मारुतीराय तुझ्या कीर्तनामध्ये उपस्थित असतात. तसंच या ठिकाणी जे कीर्तन महोत्सव झालं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण तर असतीलच, पण त्यांच्याबरोबर उद्धवसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आता ही जेव्हा कीर्तन महोत्सव आहे आणि तो एवढा सगळा आनंद त्या ठिकाणी आहे, भक्तजन एकाग्रचित्त झालेले आहे. साक्षात इव समावृत्ते सर्वे अनन्य दृश्यो अभवन. अनन्य असं दृश्य सगळ्यांनी पाहिलं त्या ठिकाणी. तत पश्यत्सु सर्वेषु तृणगुल्मलताचयात आजगामो उद्धवस्रग्वी श्याम पीतांबरावृता. आता एवढं सगळं पवित्र वातावरण, शुद्ध वातावरण पाहिलं तेव्हा सर्वांच्या देखत म्हणजे या सगळ्या कृष्णपत्नी, वज्र आणि परीक्षित राजा हे सगळे उपस्थित असताना अनेक गोपीसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांना वाटत होतं कृष्ण आपल्यापासून दूर गेला आहे, त्या सगळ्यांच्या देखत त्या झाडे झुडपामधून, वेलींमधून उद्धव जे आहेत भगवंताचे भक्त, भगवंताचे प्रिय भक्त, सखा त्यांना म्हटलेलं आहे, ते सर्वांच्या समोर प्रगट झाले. आजगामो उद्धवस्रग्वी श्याम पीतांबरावृतः. आता भगवंताचे सखा असल्यामुळे यांचा अवतार, यांचे कपडेसुद्धा भगवंतासारखेच होते, श्यामवर्णाचे होते. त्याने पीतांबर धारण केला होता. भगवंताप्रमाणे गळ्यामध्ये वनमाळा होती आणि गुंजाची माळासुद्धा त्याने घातली होती. गुंजा माला धरो गायन वल्लवी वल्लभम मुहुहू. गोपी वल्लभाच्या मधुर लीलांचे गायन करीत करीत उद्धव त्या ठिकाणी प्रगट झाले. तद आगमनतो रेजे भ्रंशम संकीर्तनोत्सवा. त्या संकीर्तनाची आत्तापर्यंत खरी शोभा वाढली होती, पण आता ती शोभा उद्धव महाराज त्या ठिकाणी प्रगट झाल्यामुळे अनेक पटीने ती वाढली होती. चंद्रिका गमतो यद्वत स्फाटिकाटाल भूमणी अथ सर्वे सुखांबोधौ मग्नाः सर्वं विसस्मरुः. स्फटिकाने मडलेल्या गच्चीवर. आता स्फटिकच आपण तेवढं पाहिलेलं नाही. त्या काळचं वर्णन येतं. श्रीमंती अशी होती की गच्चीवर जे आपण आता म्हणजे पाऊस पडू नये म्हणून काय पेंट लावतो म्हणजे आत गळू नये म्हणून, तसं त्या काळामध्ये श्रीमंती अशी होती की सगळं स्फटिक त्या गच्चीवर पसरलेलं असायचं. आता स्फटिक असल्यामुळे आणि वर चांदणं असल्यामुळे ते चांदणे पडल्यावर ते स्फटिक अधिक चमकू लागतं आणि त्यावेळी आनंद समुद्रामध्ये डुंबणारे हे सगळं, हा सगळा उत्सव जे सगळे विसरले, आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा विरह झाला ही व्यथासुद्धा सगळेजण विसरले. आणि क्षणेन आगत विज्ञाता म्हणजे एखादा क्षणभर म्हणजे सगळे विसरले, विरह व्यथासुद्धा विसरले आणि मग हळूच ते पुन्हा शुद्धीवर आले. तेव्हा आपला मनोरथ पूर्ण झाल्याने त्या सगळ्या श्रीकृष्णपत्नी वज्रनाभ आणि परीक्षित राजा या सगळ्यांनी त्या ठिकाणी उद्धवांची चांगली पूजासुद्धा केली. उद्धवम पूजयाश्चक्रुः
प्रतिलब्ध मनोरथ. आपलं मनोरथ प्रतिलब्ध आपलं सिद्ध झालेलं आहे. जे आपल्या मनामध्ये होतं, उद्धवांचं दर्शन व्हावं आणि आम्ही कृष्णापासून भिन्न आहोत, ही जी व्यथा आपल्याला आत्तापर्यंत त्रास देत होती, त्या व्यथेचं सुद्धा निरसन झालं आणि त्या आनंदाप्रीत्यर्थ त्या सर्वांनी मिळून उद्धवांची पूजा केली आहे. आता हे उद्धव आपल्याला कुठे त्यांचं दर्शन होईल, तर ते दर्शन या कुसुमसरावर त्या ब्रजभूमीमध्ये गेल्यानंतर होईल. आणि अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मंदिरे असतात. जवळपास 1500 मंदिरे तरी त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये ते दृश्य असतं. कृष्ण आहे, राधा आहे, सगळं आहे. शेवटी माणूस देहबुद्धीच्यामुळे त्या ठिकाणी कृष्णाच्या मंदिरामध्ये जाण्याचा सुद्धा कंटाळा करतो. जाऊ दे आता काय किती मंदिरं पाहिजे, इथूनच नमस्कार करू. असं जेव्हा होतं तेव्हा त्याच्या ठिकाणचा भक्तिभाव जरूर कमी झालेला असतो. मग अशांना त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन होणं शक्यच नाही. पण जे त्या निष्ठेनेच त्या ठिकाणी जाते. आमचे नाना महाराज तराणेकर हे ज्या ठिकाणी जेव्हा गेले तेव्हा जातानाच त्यांनी निश्चिती केली होती, आता मी त्या ठिकाणी त्या कालिंदीच्या तटावर एका खडकावर ते बसले आणि एकच आस धरली, डोळे मिटून बसले, ध्यानात बसले की भगवान श्रीकृष्णा तुझं दर्शन मला झालं पाहिजे, तोपर्यंत मी काही उठत नाही. असं जेव्हा झालं तेव्हा भगवंतांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. मार्तंड महिमा नावाच्या त्यांच्या पोथीमध्ये ही कथा खूप छान प्रकारे सांगितली आहे. तसं या सर्वांचं मनोरथ पूर्ण झाल्यामुळे त्या सर्वांनी मिळून उद्धवांची पूजा केली. इति श्री स्कंदपुराणे महापुराणे 81सहस्र्यायां संहितायां द्वितीय वैष्णवखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये गोवर्धनपर्वतसमीपे परीक्षित आदीनां उद्धव दर्शन वर्णनम नाम द्वितीयोध्याय. परीक्षिती वगैरे सर्वांना उद्धवाचं दर्शन झालं हे सांगणारा हा द्वितीय अध्याय जो आहे तो या स्कंद पुराणामधल्या वैष्णवखंडामधला अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जडू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुखमले संत अलिकुले, देवनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणचे कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण,
गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम